20 चेंडूंचा सामना असणार आहे. 20 चेंडूचा सामना असेल, दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे. चला सामना लगेचच सुरू करा. 20 चेंडूंचा सामना असेल. पहिल्या इनिंग मध्ये 20 चेंडू, नंतर दुसऱ्या इनिंग मध्ये 20 चेंडू, टोटल 40 चेंडू. चला सामना लगेचच सुरू करा. 5 चेंडूंचा एक ओव्हर असणार आहे, दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं आहे. चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. गणराज स्टार आणि गणराज बॉईज हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण देऊया आणि जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिली इनिंग खरं तर 20 बॉलची आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅचकडे आपण जाऊयात, ज्या ठिकाणी चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड वरती कार्तिक, नॉन स्ट्राईक एंड वरती फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्क वरती राहुल हा गोलंदाज पाहायला मिळणार आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. चला मॅचला आपण करतोय सुरुवात. 20 चेंडूंचा खरं तर हा सामना असणार आहे. पहिल्या इनिंग मध्ये 20 चेंडू हाताळले जातील, दुसऱ्या इनिंग मध्ये देखील 20 चेंडू. इथे फटका चांगला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, आणि इथे 2 धावा येताना पाहायला मिळणार आहेत. पहिल्याच बॉलवरती 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 2 धावेने मात्र अकाउंटला सुरुवात झाली. दोन धावा पहिल्याच बॉलवरती येताना पाहायला मिळाल्या आणि चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवा. पहिल्याच बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होताना आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज राहुलला आपण पाहतोय. चला थोडस फास्ट खेळा. इथे देखील चांगला फटका पाहायला मिळतोय आणि ह्याही वेळेस मात्र 1 धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीनं आता मात्र 3 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. याही बॉलवरती एक सिंगल येताना पाहायला मिळणार आहे कार्तिकच्या बॅटमधून. आता स्ट्राईक एंड वरती प्रतीकला आपण पाहणार आहोत. आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. प्रत्येक ओव्हर 5 बॉलचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हाही चेंडू चांगला पद्धतीचा पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने चांगला कटवून काढलाय. इथे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, आणि एकच धावसंख्येवरती पुन्हा एकदा समाधान मानावं लागतंय. टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 5 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात आणि शेवटचा चेंडू खरं तर पहिल्या षटकातील शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल इथे टर्न करण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये केला गेला. 1 धाव सहजरित्या पूर्ण केले गेले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती आपण जर षटक संपलाय आणि धावा झाल्या धावफलकावरती टोटल 6 धावा. 6 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय.
चला थोडंसं फास्ट केला. 6 धावा धावफलकावरती इथून येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नील गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक फेकण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती देखील एक सिंगल येताना पाहायला मिळेल. 7 धावा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात. चांगला सामना पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघांमध्ये ताकदवर खेळाडूंचा भरणा आहे आणि हा मॅच देखील तेवढाच इम्पॉर्टंट पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. 7 धावा धावफलकावरती आतापर्यंत येताना आपण पाहतोय. फुल टॉस पुन्हा एकदा लोअर फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती देखील त्याच दिशेने एक धाव येताना पाहायला मिळते. एकेरीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहणार आहोत. 8 धावा धावफलकावरती इथून आपण येताना पाहतोय. 8 धावा धावफलकावरती नीलनं देखील चांगली गोलंदाजी केली या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय. ते समोरच्या दिशेने व्हॉट शॉट. पाहायला मिळाला. खरं तर कार्तिकच्या बॅटमधून आपण पाहतोय नील याच्या गोलंदाजीवरती. हाही बॉल फटका चांगला आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय. एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात लिहिली जाणार आहे, कारण डिक्लेअर मध्ये बॉल जाऊन या ठिकाणी आतमध्ये याला एकच धाव या ठिकाणी काउंट केली जाणार आहे. एका धावेच्या मदतीनं आता धावफलक 15 वरती जाऊन पोहोचले. 15 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावफलकावरती आपण पाहणार आहोत. अजून या षटकातील एक चेंडूचा खेळ बाकी असेल. 15 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. रनआउटची संधी आहे, परंतु सुखरूप त्या ठिकाणी फलंदाज पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 16 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सैफ या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. 16 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे सुंदर फटका, खोलवर पद्धतीचा बॉल आणि त्याच्यावरती 2 धावा येताना पाहायला मिळतील. सेफवरती पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा येताना पाहायला मिळाल्या. 18 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाल्या. हा देखील बॉल ऑनसाइड मध्ये भिरकवण्याचा प्रयत्न जरूर केला होता मैदानाच्या आतमध्ये. एक पुन्हा एकदा सिंगल घेतली जाईल. प्रतीकला आपण आता स्ट्राइक एंड वरती पाहणार आहोत. 19 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसरे षटक मार्गस्थ आहे आणि चांगली गोलंदाजी केली. कमबॅक केलं खरं तर पुन्हा एकदा या षटकामध्ये. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा देखील फटका या ठिकाणी आपण जर पाहिला तर डिक्लेअरच्या स्वरूपात पुन्हा एकदा एक धाव येताना पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती आतापर्यंत येताना आपण पाहणार आहोत. 20 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. वीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे नो बॉल वेस्ट हाईट पाहायला मिळणार आहे आणि आता पुढचा बॉल फ्री हिट असेल. भरपूर हाईट या बॉलवरती पाहायला मिळाली. त्यानंतर पंचांनी नो बॉलचा इशारा देखील मैदानाच्या आतमध्ये दिला गेला आहे आणि आता पुढचा बॉल असेल फ्री हिट.
वेगवान चेंडू होता, वेगवान होता, फ्री हिटचा फायदा उचलता आलेला नाहीये बॅटरला. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी करत असताना सुंदर चेंडू सरळ चाललाय. राहुल यांच्या हातामध्ये आलाय डॉट बॉल. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. हाही बॉल खोलवर पैसा पाहायला मिळाला होता, परंतु इथे काय घडतोय, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतील का, आणि बाद व्हावं लागतंय मैदानाच्या आतमध्ये प्रतीकला. षटक संपलाय आणि अजूनही अंतिम षटक येणं बाकी असेल. फलंदाज आऊट नसणार आहे, कारण स्टंप वरती बॉल या ठिकाणी लावलेला नाही आहे. आणि अजूनही आपण जर पाहिलं तर शेवटचं अंतिम षटक येणं बाकी असेल. धावा धावफलकावरती झाल्यात 21 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम षटक येणं बाकी असेल आणि ते षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती जयला आपण पाहणार आहोत. 21 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. शेवटचं अंतिम षटक येणं बाकी आहे. जय गोलंदाजी मार्गवरती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कार्तिकनं खरं तर विकेट आपल्यासाठी शाबूत ठेवली होती, परंतु आता चांगली बॅटिंग करावी लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. इथे फटका चांगला आहे, टायमिंग देखील तितकंच चांगलं पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि मैदानाच्या आतमध्ये आता फलंदाज बाद. आता परतावं लागतं मैदानाच्या बाहेर. एक अजून आपण जर पाहिलं तर 22 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. एक धाव जरूर घेतली गेली, दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागतंय. इथे देखील आपण जर पाहिलं तर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि एक सिंगल येताना पाहायला मिळेल. तेवीस धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. आता स्ट्राईक एंडवरती विरेनला आपण पाहणार आहोत. सुंदर फटका पाहायला मिळतोय. इथे देखील चोरटी रन घेण्याचा प्रयत्न सुरू होता मैदानाच्या आतमध्ये आणि सक्सेस देखील होताना पाहायला मिळाला. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली जाते आणि एकेरीच्या मदतीने धाव फलक झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि धावा झाल्या धावफलकावरती टोटल 24 धावा. हा बॉल सोडून दिला आणि इथे मात्र जयचा खराब चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव इथून येताना पाहायला मिळेल. 25 धावा या धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. 25 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे देखील काय घडतोय, डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव पाहायला मिळेल. 26 धावा धावफलकावरती लागल्यात पहिल्या सत्रातील. अजूनही अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. चांगला सामना रंगतोय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी देखील केली जाते जय यांच्या माध्यमातून. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही एक चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. सव्वीस धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज जय. इथे सुंदर फटका आणि या बॉलवरती देखील 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पाहता पाहता पहिलं सत्र समाप्त झाले. धावफलकावरती टोटल जर आपण पाहिलं तर 27 धावा झाल्यात आणि 28 धावा झाल्यात. 29 धावेचं टार्गेट आहे. 28 धावा झाल्यात. 29 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला क्षेत्ररक्षण लगेचच सजवा आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वाढवायची आहे.
चला फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. 29 धावसंख्येचं टार्गेट आहे. 20 बॉलमध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. चला फलंदाज पाठवा लगेचच मैदानाच्या आतमध्ये. चला सामन्याला आपण सुरुवात करतोय. सलामीचे जोडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूने स्ट्राईक एंड वरती ज्याने आजचा संपूर्ण दिवस गाजवलाय अफलातून मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये चांगला खरं तर प्रयत्न पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना तब्बल 28 धावा बनवल्या. 29 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय आणि आता उत्तरार्धाला देखील लगेचच सुरुवात देखील केली जाते. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज कार्तिकला आपण पाहतोय तर स्ट्राईक एंड वरती सेफ हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. इथे वेगवान चेंडू पाहायला मिळाला. पहिला चेंडू ब्लॉकल पद्धतीचा पाहायला मिळाला आणि तदनंतर जागेवरती स्तब्ध उभं ठेवलंय स्वेफ या फलंदाजाला. कारण क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर दोनच गोष्टीचा सन्मान हा केला जातो. एक म्हणजे परफेक्ट यॉर्कर आणि दुसरं म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा खरं तर सन्मान केला जातो. या ठिकाणी यॉर्कर बॉल पाहायला मिळाला आणि तदनंतर मात्र डॉट चेंडूची समाप्ती होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता 19 चेंडू आणि आता मात्र या मॅच मध्ये 29 धावसंख्येची गरज. अर्थातच पहिला चेंडू निर्धावाला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज कार्तिक गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतील. हाही बॉल पायावरती टाकला होता परंतु मैदानाच्या आतमध्ये घडतंय का मिसफील्ड झाली आणि धाव मात्र इथे या ठिकाणी आपण जर पाहिले तर घेतले गेलेले नाही आणि डॉट बॉल आलाय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव आलेत आणि प्रत्येक षटक 5 चेंडूचा आहे हे देखील विसरून चालणार नाही आहे. इथे उडवल्या बॉलला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव कंप्लीट आणि एका धावेने आता मात्र अकाउंटला सुरुवात झाली. एक धाव फलकावरती लागले. 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि अजूनही आपण जर पाहिलं तर 2 चेंडू या षटकातील शिल्लक असणार आहेत. खोदून काढला बॉलला क्षेत्ररक्षक तैनात. इथे झेल पकडला असता तर मोठा विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला असता. राहुलला बाद व्हावा लागला असता परंतु झेल मात्र पकडला गेला नाही. प्रयत्न लाजवाब पाहायला मिळाले आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती राहुलला आपण पाहणार आहोत. फुल टॉस बॉल होता त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि इथे या षटकामध्ये अफलातून कामगिरी पाहायला मिळाली. एकच धाव खर्च केले या षटकामध्ये कार्तिक या गोलंदाजानं. आता मात्र 18 चेंडू माफ करा येणारे 15 बॉल आणि त्याच्यामध्ये गरज असेल या मॅच मध्ये 28 धावसंख्येची. कारण प्रत्येक षटक हे 5 चेंडूंचा आहे आणि त्याच्यामुळे हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 15 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज. लाजवाब षटक फेकलंय पहिलंच कार्तिक या गोलंदाजानं. आता दुसरं षटक फेकण्यासाठी सोहेल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. डावखुऱ्या हाताचा एक चांगला गोलंदाज सोहेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. स्ट्राईक एंड वरती सेफला आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर पाहिजे तितक्या धावा आलेल्या नाही आहेत. एकच धाव आली आणि हा सामना मात्र आता रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला थोडंसं फास्ट केला कारण अजूनही मॅचेस इथून येणं बाकी असणार आहेत. सोहेल गोलंदाजी मार्कवरती आता आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिले तर एकच धाव आले
आणि अजूनही 28 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. वेगवान चेंडू होता पहा, चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतली आणि डॉट बॉल आलाय. वेगवान खरं तर चेंडू पाहिला मिळाला. चेंडू पडल्यानंतर थोडीशी अतिरिक्त उचली घेतली आणि त्यानंतर वन बाउचा इशारा देखील पंचांच्या माध्यमातून देण्यात आलाय. सोहेल गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगला चेंडू पहिलाच हाताला गेला. इथे ऑनसर मध्ये भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला मैदानाच्या आतमध्ये. डॉट चेंडू आता प्रेशर वाढवणार आहे दोन्ही बॅटर वरती. लगातारचे 2 चेंडू चांगले पाहायला मिळे. धावफलक फक्त 1 वरती थांबलं गेलंय आणि मैदानाच्या आतमध्ये अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत, चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल आणि एकच धाव मात्र इथे दिली जाणार आहे. 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं 29 धावसंख्येचं पाठलाग करायचं होता आणि आतापर्यंत फक्त 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दोन धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर धावा इथून येत नाही आहेत, कारण पुढच्या काही चेंडूवरती आता मात्र आक्रमण करावं लागणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. फक्त 2 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे सुंदर फटका बॅट फुटला गेले, त्यानंतर बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. नंतर धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या मॅच मध्ये आपण गरज असेल 10 चेंडू आणि 21 धावसंख्येची गरज. 10 चेंडू 21 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र सोएबला देखील हात खोलावे लागणार आहेत. चला मॅचकडे आपण खरं तर या ठिकाणी शिवसेना शाखा प्रमुख आपल्याला पाहायला मिळत आहेत. आकाश शाबूसकर साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेबांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचा सन्मान देखील या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय आणि साहेबांचं देखील या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि तदनंतर महिला शाखा प्रमुख आपल्या सर्वांच्या लाडक्या दीपाली ताई देखील या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगला सामना पाहायला मिळणार आहे. फटका खरं तर भरपूर काळ हवेमध्ये पाहायला मिळेल आणि या बॉलवरती तिसरं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये आणि
व्यासपीठावरती पाहुण्यांचं शुभागमन होताना आपण पाहिलं आणि सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. दोन्ही संघ संघर्ष करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. इथे देखील चांगला फटका स्वीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? रन आउटच्या स्वरूपात मोठा फलंदाज स्वीपला परतावा लागते मैदानाच्या बाहेर. आपण पाहिला होता मागच्या ओव्हरमध्ये आणि इथे देखील चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. गोलंदाज मार्गवरती वीरेनला आपण पाहतोय. इथे सुंदर चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि राहुल खरं तर जरूर पंचांकडे आशाभोत नजरेने पाहत होता, परंतु पंचांनी मात्र हा फील्ड मात्र फेटाळून लावलाय आणि आलाय डॉट बॉल. भरपूर वर्ष क्रिकेट वीरेन देखील खेळलेत आणि अनुभव देखील चांगला आहे त्यांच्याकडे. हा देखील हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुंदर फिल्डिंग पहा, प्रत्येक फिल्डिंग वरती आता टाळ्या शिट्ट्या वाजू लागल्यात आणि धावा झाल्या धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही 17 धाव संख्येची गरज आहे. इथे चांगला फटका, खडे स्टँड अँड डिलिव्हर 6 धावेसाठी. धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला एकत्रित येऊ नका, कारण अजूनही मॅचेस बाकी आहेत आणि पाहुणे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. अजूनही या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 11 धाव संख्येची गरज असेल. 5 चेंडू 11 धावा आणि आता स्ट्राईक वरती नील हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाज आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल अतिरिक्त बाउन्स घेणारा होता आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीकला आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्क वरती पहिलाच बॉल इथे मात्र खराब फेकला गेला. अजून एक वाईट आहे आणि लगातारचे 2 चेंडू एक्स्ट्रा इथून धाबा देऊन जातील. आता 5 बॉल आणि 9 धावा संख्येची गरज आहे. सामना रंगतोय. प्रत्येक बॉलवरती खरं तर सामना फिरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू 9 धावा संख्येची आतापर्यंत गरज आपल्याला पाहायला मिळणार आहे या मॅच मध्ये. चला प्रत्येक बॉलवरती एकत्रित येऊ नका आणि आपण जर पाहिलं तर भरपूर चांगली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रापासून चांगलं क्रिकेट आपल्याला क्वालिटी लेवलचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. 5 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. चला सामना सुरू करा. 5 चेंडू 9 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा देखील बॉल वाईट आहे आणि पुन्हा एकदा 1 धाव येताना पाहायला मिळणार आहे. अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला या बॉलवरती आणि लगातारचे 3 बॉल एक्स्ट्रा इथे मात्र देऊन जातील.
कारण मागचे जे षटक फेकले होते ना त्याच्यावरती आता जर आपण पाहिलं तर संपूर्ण पाणी फिरलं गेलं असंच मानावं लागणार आहे, कारण बाकीच्या 3 गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. इथे देखील वेगवान फटका होता, त्याच्यावरती संधी निर्माण झाली होती एक धाव घेण्याची आणि ती देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत, परंतु या मॅच मध्ये राहुलनं मात्र इम्पॅक्ट टाकलाय. त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत आणि आपल्या टीमसाठी एक चांगली धावसंख्या आता आली आहे. 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 7 धावा, सामना रंगतोय. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे मैदानाच्या आतमध्ये घडतंय का, एक धाव घेतली जाईल का आणि काय घडतोय, खराब फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु पहा प्रेक्षक त्या ठिकाणी आपले उपस्थित आहेत. प्रेक्षक आहेत ते जरूर त्या ठिकाणी डिसिजन आपल्यापर्यंत देतील. पहा प्रेक्षक आपल्या त्या ठिकाणी आहेत, कुठलाही डिसिजन चुकीचा देणार नाही आहेत. कुणी त्या ठिकाणी जायचं नाही आहे, सामना लगेचच सुरू करायचा आहे. एकच धाव काउंट केली जाईल. पहा त्या ठिकाणी प्रेक्षक सर्व आहेत ते चुकीचं डिसिजन देणार नाही आहे, ते आपल्याला देखील ठाऊक आहे. आणि पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळतोय. येणारे 3 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. सामना रंगतोय, प्रत्येक बॉल वरती समीकरण चेंज होतोय. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आता 3 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. स्ट्राइक एंड वरती मागच्या मॅचचा हिरो नीलला आपण पाहतोय. 3 बॉल वरती 6 येतील का, धावा रोखल्या जातील, हे देखील पाहावं लागणार आहे. प्रत्येक गोलंदाजी मार्क वरती. इथे सुंदर फटका आणि इथे मात्र पंचांचा इशारा येणं बाकी आहे. थोड्याच वेळात जरूर हा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पहा पंच त्या ठिकाणी दक्ष आहेत, पंच त्या ठिकाणी डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. कुणीही खरं तर अनाउन्समेंट करायची नाहीये. सर्वांना विनंती आहे, या 2 धावा इथून डिक्लेअर केल्या गेल्यात पंचांच्या माध्यमातून. पहा पंच त्या ठिकाणी दक्ष आहेत आणि सर्व आयोजक देखील आहेत, त्याच्यामुळे सामना लगेचच सुरू करा. चला सामना सुरू करायचा आहे. पहा व्यासपीठावरती पाहुणे देखील उपस्थित आहेत. दिवसभर चांगल्या रीतीने सामने देखील पूर्ण होताना आपण पाहिलेत, त्याच्यामुळे सामना लगेचच सुरू करा. 2 धावा इथून डिक्लेअर केल्या गेल्यात आणि 2च धावा काउंट केल्या जातील. चला सामना लगेचच सुरू करा. पंच धावा किती असतील या बॉलवरती? 2 धावा. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. दोन चेंडू आणि 4 धावसंख्येची आता गरज असेल या मॅच मध्ये. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये घडते का, एक धाव कंप्लीट होते आणि एकच धावसंख्येवरती समाधान मानला जातोय. आता 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आणि ज्या फलंदाजाच्या बॅट मधून 2 षटकार आलेत ना, तोच फलंदाज आता स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. 1 बॉल 3 धावा. एकदा मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. राहुल आहे, त्याच्या बॅट मधून 2 षटकार पर्यंत आलेत. महत्वाच्या क्षणाला षटकार येईल का?
हा देखील पाहावा लागणार आहे. काय सामना रंगलाय, शेवटच्या बॉल पर्यंत सामना रंगलाय आणि अशाच प्रकारच्या मॅचेस सर्व प्रेक्षकांना पाहायला आवडत असतात. एक बॉल आणि 3 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आपल्याला प्रतीक पाहायला मिळतोय आणि स्ट्राइक एंड वरती राहुल. षटकार येईल का डॉट बॉल येईल हे देखील पाहावं लागणार आहे. समोर फेकलाय परंतु इथे काय घडतो मैदानाच्या आतमध्ये. एक धाव कंप्लीट आणि हा सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय गोलंदाजी करणाऱ्या संघानं. हा जल्लोष पण या ठिकाणी घेऊयात. आकाशी चाबुक सर या ठिकाणी साहेब उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान शिवसेना शाखा प्रमुख आहेत आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या साहेबांसाठी. वेळेवरती खरं तर या ठिकाणी उपस्थित राहिले आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लावले त्याबद्दल या ठिकाणी साहेबांचा देखील मनापासून आभार या ठिकाणी आपण व्यक्त करूया. तदनंतर दीपाली ताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ह्या देखील शाखा प्रमुख आहेत. ताईंसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण वेळेवरती या ठिकाणी उपस्थित राहणं एखाद्या स्पर्धेची शोभा वाढवणं हे सर्व पाहुण्यांच्या माध्यमातून केलं गेलंय आणि सर्वांचंच पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतोय.